नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। आबा मोठे बोले तो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। मनमानी करणाऱ्या प्रशासनावर बसला चाप। जवळा भोपसेवाडी ते डिस्कल नराळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत। या अगोदर रस्त्यावर खड्ड्यात मोठमोठे अपघातही झालेत, परंतु रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम चालू असून निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। एक खड्डा मुजवून तर बाजूने खड्डे जैसे के तैसेच ठेवणे अशी परिस्थिती त्या ठेकेदारांकडून होत आहे। त्या डिस्कल भागातील नागरिकांना समजताच त्या संबंधित अधिकाऱ्याला व ठेकेदाराला त्या रस्त्यावर खड्डे मुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे म्हणून फोन करून सांगितले असता अधिकारी व ठेकेदार बोलतात की त्या रस्त्यावरचे खड्डे मुजवण्याचे 7 ते 8 लाखाचे इस्टिमेट आहे, त्या पैशात भागत नाही, उडवाउडवीची उत्तरे देतात। या कामाची माहिती डिस्कलमधील ग्रामस्थांनी आबा मोठे यांना दिली। माहिती समजतात मोठे यांनी संबंधित अधिकाऱ्याला व त्या ठेकेदाराला चांगली समज दिल्याने त्यांना वेळीच जाग आली। राहिलेले खड्डे मुजवून घ्यावेत अशी विनंती केल्याने ठेकेदारांकडून राहिलेले खड्डे मुजवून देतो असं आश्वासन दिल्याने नागरिकांकडून आबा मोठे यांचं अभिनंदन केलं जात आहे। तर या अगोदर रस्ते सार्वत्रिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याबाबत सुज्ञ नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागाने अभियंता पात्र शासकीय कार्यालयात डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत असल्याने त्यांच्या कामकाजाबाबत संतापाची नागरिकांकडून लाट उसळली आहे। जागोजागी खड्डे पडल्याने चाळण झाली आहे। हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी येथील सार्वत्रिक बांधकाम कार्यालयाकडे अनेकदा तक्रार केल्या होत्या। दरम्यान या रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा खड्ड्यात मोटरसायकल गेल्याने त्याला जीवही गमवावा लागला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र तोंडावर बोट याची घडी अशा परिस्थितीवर कामकाज करत असल्याने त्यांच्या कर्तृत्वावर संशय व्यक्त केला जातोय। शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्या कर्तृत्वाबाबत संशय व्यक्त केला जात आहे। सांगोला शहरापासून ते कडलास जवळा मार्गे भोपसेवाडी डिस्कल ते नराळेच्या हद्दीत शेकडो खड्डे रस्त्यावर छोटे मोठे पडल्याने या रस्त्याची अवस्था भयानक झाल्यामुळे मोटरसायकल सारखे वाहन सुद्धा तिसऱ्या गिअरऐवजी दुसऱ्या गिअरवर चालत जाण्याची वेळ येते। ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची शोषणीय अवस्था आहे व ग्रामीण भागातील इतर रस्ते यांची अवस्था अत्यंत खराब असून पंख्याखाली कार्यालयात बसून राहणारे अधिकारी ग्रामीण भागात फिरकत नसल्यामुळे या रस्त्याची त्यांना जराही परिस्थिती माहीत नसल्याचं समजतंय। एकीकडे तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आल्याचं सांगितलं जात आहे, मात्र रस्ते अद्यापही जैसे ते त्याच परिस्थितीत असल्यामुळे आलेला निधी मग जातो तरी कुठे असा संतापजनक सवाल ग्रामीण भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। हा खराब झालेल्या रस्त्यामुळे तालुक्यात येणं नागरिकांना अशक्य होत आहे। तसेच खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसही खिळखिळ्या होत असल्यानं सांगण्यात येत आहे। खराब रस्त्यामुळे ग्रामीण भागात एसटी येऊन जाण्याचा चालकही नाराजी व्यक्त करतायत। तसेच खराब रस्त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मणक्याचा त्रासही उद्भवत असल्याचं काही प्रवाशांना सांगितलं आहे। एवढी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वत्रिक बांधकामाचे अधिकारी नेमके करतात तरी काय असा संतापजनक सवाल हे या खराब रस्त्यामुळे नागरिकांकडून विचारला जातोय। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।